नमस्कार शेतकरी बांधवांनो, आम्ही जॅकी 9218 ही व्हरायटी लावली होती आणि आता ह्याला 75 दिवस झाले आहे. 45 दिवसाचा असताना आम्ही ह्याला एक स्प्रे घेतला होता. त्यामध्ये इमॅमॅक्टिन बेंझोएट प्लस नॅनो DAPचा स्प्रे घेतला होता. तो हरभरा असा आलेला आहे आता. जॅकी 9218 ही व्हरायटी कोरडवाहूसाठी चांगली आहे. ह्याचे रिझल्ट पण आम्हाला चांगले दिसत आहे. ह्याआधी आम्ही अन्नागिरी सुपर अन्नागिरी ही व्हरायटी पण यूज करून पाहिलं, पण ही जास्त चांगली वाटली. मर रोगास पण ही प्रतिकारक असल्यामुळे आम्हाला मर रोग पण दिसला नाही. बीज प्रक्रिया पण आम्ही केली होती. सो सध्या हा प्लॉट गुडघ्यापर्यंत उंच आहे आणि हे आम्ही दोन्ही तुरीच्या ओळीमध्ये घेतलेलं आहे. मध्ये आम्ही थोडे ज्वारीचे दाणे पण टाकलेले आणि सुंदर अशी व्हरायटी आहे. आम्हाला चांगलं उत्पन्न येईल याची आशा आहे. सो याचं जे काही उत्पन्न होईल, आम्ही 2 बॅग लावलेलं आहे, म्हणजे 60 किलो. जे काही उत्पन्न होईल ते मी नक्की तुम्हाला कळवेल. पण ओव्हरऑल तुम्ही जर पाहू शकत असाल तर ही एक चांगली व्हरायटी म्हणू शकतो आपण. पाणी दिलं असेल तर ती अजून चांगली होईल, पण आम्हाला तरी कोरडोमध्ये याचं चांगलं ॲव्हरेज येईल असं वाटतं. धन्यवाद. काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.